नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण इयत्ता 7वीचा नैसर्गिक प्रदेश हा पाठ अभ्यासत आहोत। याच्यामध्ये मागच्या तासाला आपण टुंड्रा प्रदेश आणि तैगा प्रदेश याविषयी माहिती घेतलेली आहे। तर आजच्या तासाला आपण गवताळ प्रदेश की त्याच्यामध्ये स्टेप्स व प्रेरी या नावाने या गवताळ प्रदेशांना ओळखलं जातं। तर या नैसर्गिक प्रदेशाची माहिती आज आपण घेणार आहोत। तर ह्या जो गवताळ प्रदेश आहे त्याचा विस्तार कोणत्या भागामध्ये आढळतो ते आपल्याला पाहायचं आहे। इथे जर तुम्ही आकृती जर पाहिली निरीक्षणपूर्वक तर 30° उत्तर, तुम्ही इथे जर पाहिलं 25 आणि 35च्या मध्ये इथे येणार 30° इथं रेष आहे, इथं बरोबर मध्यभागी 30° उत्तर व ते 55° उत्तर इथं जर तुम्ही पाहिलं। त्याचप्रमाणे दक्षिणेकडे ही तसंच 30° दक्षिण ते 55° दक्षिण या अक्षवृत्ताच्या दरम्यान खंडाच्या आतील भागात हा नैसर्गिक प्रदेश म्हणजेच हा गवताळ प्रदेश आपल्याला पाहायला मिळतो। मग खंडामध्ये कुठं कुठं पाहायला मिळतो जर आपण पाहिलं इथं तर आपण इथं पाहू शकता की इथं उत्तर अमेरिकेमध्ये जो गवताळ प्रदेश आढळतो त्याला आपण प्रेरी नावाने ओळखतो। त्यानंतर दक्षिण अमेरिकेमध्ये जो आढळतो त्याला पंपास म्हणतो की हा जो आहे तो ब्राझील हा देश आहे। या ब्राझील देशाच्या अगदी दक्षिण टोकाला हा पंपास प्रदेश काही प्रमाणामध्ये येतो। तसेच खालीही आहेत बरेच देश। त्यानंतर युरेशियामधलं स्टेप्स प्रदेश, ऑस्ट्रेलियामध्ये जो गवताळ प्रदेश आहे त्याला डाऊन्स म्हणतात। तर दक्षिण आफ्रिकेमध्ये जो गवताळ प्रदेश आहे त्याला हेल्ड असं नाव आहे। हे वेगवेगळ्या खंडात पसरलेले हे वेगवेगळे गवताळ प्रदेश असं आपण म्हणूया। आता ह्या गवताळ प्रदेशाचा जर विचार केला, तिथल्या हवामानाचा जर विचार केला तर इथं उन्हाळ्यामध्ये जे तापमान आहे ते 27°C आपल्याला पाहायला मिळतं आणि हिवाळ्यातील तापमान अगदी 0° पेक्षा सुद्धा कमी असलेलं पाहायला मिळतं। आणि इथं पाऊस जो आहे सरासरी 400 ते 600 मिलीमीटर एवढा पडतो। म्हणजे या प्रदेशात जो बहुतेक पाऊस आहे तो उन्हाळ्यामध्ये पडलेला आपल्याला पाहायला मिळतो। म्हणजे हिवाळ्यामध्ये जे तापमान आहे अगदी 0° पेक्षा सुद्धा इथं कमी पाहायला मिळतं। त्याचप्रमाणे या प्रदेशामध्ये जर आपण वनस्पतीचा विचार केला तर गवताची मोठी मोठी कुरणं असलेली आपल्याला पाहायला मिळतात, कारण हा गवताळ प्रदेश असल्यामुळं ही खूप अशी दूरवर पसरलेली ही गवताची जी कुरणं आहेत ती आपल्याला इथं पाहायला मिळतात। त्यानंतर इथलं जे गवत आहे ते उंचीनं आणि झुपक्याने वाढते। कमी उंची असते पण झुपके असतात। आणि हिवाळ्यामध्ये 0° पेक्षा तापमान कमी असल्यामुळं इथं जे गवत आहे ते हिवाळ्यामध्ये नष्ट झालेलं आपल्याला पाहायला मिळतं, कारण इथं बर्फ पडलं की हे गवत आपल्याला इथं दिसत नाही, कारण हा पूर्ण प्रदेश परत बर्फाने आच्छादलेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि गवत कमी आणि उंचीच्या आणि झुपक्याने वाढते। हिवाळ्यामध्ये अशा पद्धतीने ते नष्ट होते, कारण इथं कमी तापमान होतं आणि कमी तापमानामुळे तो वनस्पती त्या हवामानामध्ये राहू शकत नाहीत। मग इतर जे वनस्पती आहेत त्या म्हणजे प्रामुख्याने इथं आपण जर पाहिलं ह्या दोन वनस्पतीत आपण एल्डर आणि ही पॉप्युलर ही नावाची ज्या दोन वनस्पती ह्या अशा प्रकारची झाडे इथं प्रामुख्याने ह्या गवताळ प्रदेशामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। आता इथं या नैसर्गिक प्रदेशामध्ये गवताळ या प्रदेशामध्ये कोणकोणते प्राणी आपल्याला पाहायला मिळतात तर इथं हरणं पाहायला मिळतात। त्यानंतर ससे पाहायला मिळतात मोठ्या प्रमाणामध्ये। त्यानंतर कांगारू सुद्धा पाहायला मिळतं। त्यानंतर हे जे वेगवेगळे रानटी प्राणी आहेत हे रानटी प्राणी आपल्याला पाहायला मिळतात। मग याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर हरणं आहेत, घोडे आहेत, असे रानटी लांडगे सुद्धा आहेत, ससे आहेत आणि हे कांगारू, हे सगळे रानटी प्राणी या गवताळ प्रदेशामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। त्याचप्रमाणे जर पाळीव प्राण्यांचा विचार केला तर इथं मोठ्या प्रमाणावरती गवताळ प्रदेश असल्यामुळं पशुपालन जे आहे मोठ्या प्रमाणावर केलं जातं। इथं शेळीपालनही केलं जातं,
तर घोडे पाळले जातात, की याच्यामध्ये जर आपण विचार केला तर इथं मग शेळ्या आहेत, मेंढ्याचा व्यवसाय, मेंढ्या पाळले जातात, गायी मोठ्या प्रमाणावर पाळल्या जातात. त्यानंतर शेती कामासाठी बैल असतील, घोडे असतील, गाढवं असतील, हे जे पाळीव प्राणी आहेत तिथं मोठ्या प्रमाणावरती वापर केले जातात. आता हा गवताळ प्रदेश आहे आणि या प्रदेशामध्ये प्रामुख्याने पशुपालन हा व्यवसाय केला जातो. इथं गुरं चारणं म्हणजे पशुपालन हा व्यवसाय आपल्याला मोठ्या प्रमाणावरती केलेला पाहायला मिळतो. आणि मोठ्या प्रमाणात इथं गव्हाची शेतीसुद्धा केली जाते या भागामध्ये. आता पुढचा जो नैसर्गिक प्रदेश आहे तो उष्ण वाळवंटी प्रदेश. आता उष्ण वाळवंटी प्रदेशाचा विस्तार जर आपण पाहिला इथं, तर हा प्रदेश विषुववृत्तापासून, ह्या जो विषुववृत्त आहे तिथून विचार करायचा आपल्याला, ह्या विषुववृत्तापासून 20 अंश उत्तर ते 30 अंश उत्तर, जर तुम्ही इथं पाहिलं इथं आकडेवारीच्या इथं, म्हणजे 20 अंश उत्तर ते 30 अंश उत्तर आणि 20 अंश दक्षिणचे 30 अंश दक्षिण या अक्षवृत्ताच्या दरम्यान हा प्रदेश आपल्याला पसरलेला पाहायला मिळतो. मग इथं कोणकोणते आहेत, जर आपण त्या जगाच्या नकाशामध्ये जर पाहिला तर इथं कोलोरॅडो आहे, हा आटाकामा एक आहे, सहारा एक आहे, थरचे वाळवंट जे आपल्या भारतामध्ये आहे, राजस्थानमध्ये पाहायला मिळतं. त्यानंतर कलहरी, ही जी आहेत ही वाळवंटी प्रदेश आहेत बघा, फार मोठे जगातील आणि सगळ्यात मोठं सहारा वाळवंट आहे, की फार मोठं वाळवंटाचा भाग आहे हा. तर ही उष्ण वाळवंटी प्रदेश आपल्याला पाहायला मिळतात. जर या प्रदेशामध्ये जर आपण विचार केला तर इथं दिवसा खूप उष्णता असते, प्रखर उष्णता जाणवते आणि रात्री मात्र तेवढीच थंडी आढळते. जर इथं पाहिलं आपण सगळं वालुकामय प्रदेश आहे आणि दिवस पाहिलं तर प्रखर ऊन असते, तर रणरणत ऊन असतं, अगदी लांबून जवळून असे झळ्या पडतात का काय असं आपल्याला वाटतं आणि रात्री अगदी गोठणारी थंडी जाणवते इथं. असा हा प्रदेश आहे. म्हणजे इथलं उन्हाळ्यातलं जर तापमान पाहिलं तर 30 अंश ते 40 अंश सेल्सिअस इतकं असतं आणि हिवाळ्यामध्ये जे तापमान आहे ते 20 अंश ते 25 अंश सेल्सिअस इतकं असतं. म्हणजे फार गोठणारी अशी इथं थंडी आपल्याला पाहायला मिळते. आणि ह्या उष्ण जे वाळवंटी प्रदेश आहेत ते बहुधा खंडाच्या पश्चिम भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, की जे आपण जर इथं आकृतीमध्ये मागच्या पाहिलं, जर जे काही सगळे खंड आहेत बघा तुम्ही, जे सगळे खंड आहेत, कुठल्याही खंडाचा जर विचार केला तुम्ही इथं आपल्या भारताचा जर थरचं वाळवंट विचार केला तर आपल्या भारताचा हा थोडासा म्हणजे पश्चिमेकडल्या थोडासा बाजूला हा भाग येतो. सहारा सुद्धा इकडं पश्चिमेकडे येतो, कलहरी सुद्धा इकडं पश्चिमेकडे येतो, आटाकामा सुद्धा असाच आहे किंवा कलहरी सुद्धा असाच आहे, की इथं जे आहेत ते सगळे पश्चिम भागामध्ये असे उष्ण वाळवंटी प्रदेश असलेले आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजे पश्चिम भागामध्ये. तर का बरं, त्याचं कारण काय असेल तर जे पूर्वीय वारे असतात म्हणजे या खंडाच्या पश्चिम भागापर्यंत कोरडे होत जातात, की हे जे पूर्वीय वारे आपण इथं म्हणू शकतो, हे जे वारे वाहणार आहेत हे पूर्वीय वारे आता वरून ह्या दिशेने वाहतात, ह्या भागापर्यंत पोहोचेपर्यंत इथल्या की तिथलं बाष्प संपतं आणि त्यांच्यात कोरडेपणा असतो, की त्यामुळं इथं काय होतं की अशा प्रकारचे वाळवंटी भाग आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे त्यामुळं इथं पाऊस जो आहे तो अतिशय किंवा खूप कमी प्रमाणात पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच इथं काय होतं की पाण्याची कमतरता असल्याने की तिथं पावसाचं प्रमाण कमी आहे, जमीन तशी आहे, हवामान तसं आहे, त्यामुळे तिथं असणाऱ्या वनस्पतीसुद्धा त्याच पद्धतीच्या आपल्याला पाहायला मिळतात, की कमीत कमी पानं असणाऱ्या, छोटी छोटी पानं असणाऱ्या किंवा मग काटेरी वनस्पती जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीच्या या काटेरी वनस्पती आपल्याला या प्रदेशामध्ये पाहायला मिळतील. आणि जर इथं प्रामुख्याने विचार आपण केला तर इथं सुद्धा आपल्याला ज्या वनस्पती आहेत इथं निवडुंग पाहायला मिळेल, त्यानंतर हे गायपातसारखी वनस्पती पाहायला मिळते, नंतर पाम वृक्ष आहे आणि नंतर खजुराची झाडं सुद्धा इथं आपल्याला पाहायला मिळतील. की इथं काय होतं की ह्या उष्ण वाळवंटी प्रदेशामध्ये पाण्याची कमतरता असते, कारण पाऊस कमी पडतो, कमी प्रमाण आहे पावसाचं आणि उष्ण असलेला हा प्रदेश आहे, उष्ण हवामान असलेला, आणि पाण्याची कमतरता अतिशय जाणवते, की त्यामुळं इथं
तशाच पद्धतीचे प्राणीसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात की अनेक दिवस अन्न पाण्याशिवाय राहणारा उंट जो प्राणी आहे तो या प्रदेशामध्ये आपल्याला पाहायला मिळतो की हा उंट जो प्राणी की एकदा पाणी पिलं की बरेच दिवस तो अगदी बरेच दिवस तो तिथं राहू शकतो बिना ना पाण्याचं, की हा वाळवंटी भाग आहे आणि पाण्याचा साठा इथं कमी असणार आहे. तर एकदा पाणी पिऊन घेतलं तरी तो बरेच कालावधी बिन पाणी पिता तिथं राहू शकतो. त्याचप्रमाणे इथं आपण जर पाहिलं तर इथं आपल्याला साप जे आहेत ते अगदी त्या वालुकामय प्रदेशामध्ये सुद्धा दिसतात. विंचू आहे, त्यानंतर उंदीर, नंतर सरडा, हे अशा पद्धतीचे जे प्राणी आहेत, अशा पद्धतीचं प्राणीसुद्धा या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे येथील लोक आपल्या अनेक गरजा जनावरांकडून मिळणाऱ्या पदार्थाचा वापर करून करतात. म्हणजे तिथं एक अशा पद्धतीचं हवामान आहे. मग त्यांच्या जर गरजा आहेत ज्या लोकांच्या, तर त्या जनावरांकडून जे पदार्थ, मग दूध असेल, मांस असेल, तर अशा पद्धतीनं ते पूर्ण करून आपलं अन्नाची गरज भागवतात. म्हणजे ते वाहतुकीसाठी उंटाचा वापर करतात. त्याच्यानंतर दूध मिळवणे, मांस मिळवणे यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हे पदार्थ मिळवण्यासाठी पशुपालन करतात. आपल्याकडे गाईचं दूध असतं बघा, इथं बघा इथं काय लिहिलं आहे, कॅमल दूध. म्हणजे इथं उंट हा मोठा प्रामुख्यानं प्राणी असल्यामुळं तुम्हाला इथं याच उंटापासून बनवलेले असे दूध वगैरे किंवा त्याचे पदार्थ आपल्याला इथं पाहायला मिळतील. की वाहतुकीसाठी वाहनं, कारण वाळवंटी प्रदेश आहे तर वाहनांची सोय नसणार आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जर वाहतूक करायची असेल तर तिथं उंटाचा जो वापर आहे तो अगदी मोठ्या प्रमाणावरती आपल्याला केलेला पाहायला मिळतो. की इथं पाण्याची तीव्र टंचाई असल्यामुळे इथं शेती करता येत नाही. की जर पाहिली तर शेती ह्या प्रकारे इथं आपल्याला उपलब्ध म्हणजे पाहायलाच मिळत नाही असंही म्हणू शकतो. म्हणजे इथले जे लोक आहेत, या जे वाळवंटी प्रदेशातील ही जी लोक आहेत, यांचं जीवन आपल्याला भटक्या स्वरूपाचं असं पाहायला मिळतं. मग याच्यामध्ये कोणकोणत्या जाती येतात, तर सहारा वाळवंटामध्ये ज्या आढळतात भटक्या जमाती, त्यांना आपण सहारामध्ये जे आढळतात त्यांना बदाऊन म्हणतो. तर कलहरी वाळवंटात मेन म्हणतो. तर ऑस्ट्रेलियामध्ये ॲबेरिजन म्हणतो. आणि यासारखे लोक इथं राहतात, म्हणजे ह्या जमातीचे. आणि इथं मरुद आणि नद्यांची खोरी जिथं असतात तिथंच इथं शेती मोठ्या प्रमाणावरती केली जाते. तर आज आपण गवताळ प्रदेश आणि उष्ण वाळवंटी प्रदेश याची आपण आज माहिती घेतलेली आहे. तर पुढच्या तासाला आपण गवताळ प्रदेश, सुदान आणि विषुववृत्तीय प्रदेश यांची माहिती आपण घेणार आहोत. तर आज आपण इथंच थांबूया. पुढच्या तासाला पुढचा भाग अभ्यासणार आहोत. धन्यवाद.